हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि त्यांची कन्सेप्ट काय आहे. न्यूटन्स लॉ पाहिले होते आणि न्यूटन्सबद्दल थोडी माहिती घेतली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट घेणार आहोत, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स. तर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स त्याआधी मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. तुम्ही गोफण पाहिली असेल, जेव्हा शेतकरी शेतामध्ये जेव्हा गोफणनी चिमण्यांना उडवतो, पक्ष्यांना उडवतो, तेव्हा तो काय करतो, तर एका दोरीला तो दगड बांधतो आणि तो गोल आकारामध्ये असं घुमवतो आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला तो दगड सोडतो आणि तो बरोबर जिथे त्याला हवं आहे तिथं तो दगड जाऊन पडतो. तर हे जे उदाहरण आहे ना, हेच आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सबद्दल थोडंसं आपल्याला क्लिअर करून सांगायचं. तर इथे तुम्हाला आपण पुस्तकामध्ये बघूया की टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग, टेक द अदर एंड in your hand and rotate the string so that the stone moves along a circle as shown in your figure. Are you applying any force on the stone? In which direction is this force acting? How will you stop this force from acting? What will the effect on the stone? ओके, तर त्यांनी जो एक ट्राय दिस म्हणून आपण पाहूया की एका स्ट्रिंगला, एका दोरीला एक दगड बांधलेला आहे आणि ती जी दोरी आहे ती तुम्हाला तुमच्या हातात घेऊन रोटेट करायची आहे. तुम्ही हे घरी करून पाहू नका, अदरवाईज मे बी हार्म टू यू. सो हे बघा, इथं दोरीला मी इथं दगड बांधलेला आहे आणि ही दोरी मी सर्क्युलर मोशनमध्ये अशी फिरवते आहे. तर काय होतंय तर निरीक्षण करून पाहिलं तर तुम्हाला काही प्रश्न तुमच्या डोक्यात येईल की कोणता फोर्स हा अप्लाय होतोय त्या स्टोनवर आणि तो जो फोर्स अप्लाय होतोय तो डायरेक्शन चेंज करतोय का, हे की नाही. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग, आणि हे तुम्ही थांबवल्याच्या नंतर काय होईल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन, त्या स्टोनवर काय इफेक्ट होईल. ओके, जर जितका वेळ तुम्ही हा स्टोन तुमच्या हातामध्ये असा होल्ड करून ठेवलेला आहे आणि तुम्ही त्याला जर गोल गोल फिरवता तर निरीक्षण करून पहा, तो स्टोन आहे तो टुवर्ड्स द सेंटर यायचा प्रयत्न करते, म्हणजे माझ्या या इथे यायचा प्रयत्न करतो. ओके, वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स, आपण स्वतःजवळ खेचायचा प्रयत्न करतोय त्या स्टोनला, पण तो स्टोन येतोय का कोणता फोर्स त्याला ते करण्यापासून अडवतोय. द फोर्स स्टॉप ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग, जर आपण ते दोरी सोडून दिली तर काय होईल. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन विच इज अ टँजंट टू द सर्कल ॲट द पोझिशन ऑफ द स्टोन वेन द स्ट्रिंग इज रिलीज. आकृतीमध्ये बघा तुम्ही, ती मुलगी जी हातामध्ये दोरी घेऊन गोल गोल फिरवतीये, एका पर्टिक्युलर पॉईंटला जर तुम्ही ती दोरी सोडली तर तो जो स्टोन आहे तो सर्क्युलर मोशनमध्ये जो फिरत आहे, एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये तो आहे, तर ॲट अ सर्टेन एका इन्स्टंट टाईममध्ये, म्हणजे जेव्हा दोरी सोडल्या जाते त्या टाईमला काय होतं, तो स्टोन ज्या डायरेक्शनमध्ये घुमू पाहतोय ना, तो स्ट्रेट लाईनमध्ये तो फ्लाय ऑफ होतो. ओके, अँड बिकॉज कशामुळे हे होतं, दॅट इज द डायरेक्शन ऑफ इट्स वेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाईम. कशामुळे होतं, बिकॉज ऑफ द वेलॉसिटी ऑफ दॅट इन्स्टंट ऑफ द टाईम. ती मोशनमध्ये एक गोष्ट आहे ना, तर मोशनमध्ये गोष्ट आहे म्हणजे ती पर्टिक्युलर वेलॉसिटी आहे, तिला एक वेलॉसिटी आहे, आणि बिकॉज ऑफ दिस वेलॉसिटी इन इन्स्टंट टाईम द डायरेक्शन ऑफ द स्टोन इज गो टू द स्ट्रेट वन. ओके, तो सरळ जाणार आहे. यू मे रिकॉल दॅट we have performed a similar activity previously in which a 5 rupees coin kept on the straight rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc. हे आधी पण 9वीच्या याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी झालेली असेल. Thus a force acts on any object moving along a circle and it's directed towards the center of the circle. This is called centripetal force. What the definition says, डेफिनेशन काय सांगते, अ फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल, कोणतीही गोष्ट जी की सर्क्युलर मोशनमध्ये मुव्हिंग करते आहे, फिरते आहे, तिचं इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल.
तिचं पुलिंग म्हणजे ती ओढल्या जाते कुठं, सेंटरला. ओके, म्हणजेच काय तर फोर्स जो आहे तो अप्लाय कुठं होतोय, तो सेंटरकडे अप्लाय होतोय, आतल्या बाजूला अप्लाय होतोय. ओके, त्यालाच सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग. दॅट इज ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ द फोर्स. ज्या फोर्समुळे तो जी मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे तो सेंटरकडे यायचा प्रयत्न करतो. ओके, इट ट्राईज टू गो टुवर्ड्स द सेंटर. दिस इज नथिंग बट द सेंट्रिपेटल फोर्स. हे गोफनचं उदाहरण एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे याचं. आणि यू नो दॅट, आता हे बघा, हे आपण आधी पाहिलं आहे की फोर्स आहे कसं आहे, ते युनिव्हर्सल फेनॉमेना आहे ना, युनिव्हर्सल आहे. म्हणजे जो काय म्हणतो आपण, जो नियम जो गोफनला आपला आहे, किंवा एखादी दोरी आपण मोशनमध्ये आता जी ॲक्टिव्हिटी केली, तो जो फोर्स इथं जर अप्लाय होतोय, मग तो युनिवर्समध्ये आपल्या ब्रह्मांडामध्ये अप्लाय होत नसेल कशा. मग असे अनेक प्रश्न पडतात, आहे की नाही. मग विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आपला नॅचरल सॅटेलाइट कोणता आहे अर्थचा? ऑब्वियसली मून आहे. आणि तो पण एका पर्टिक्युलर डिफायनेट ऑर्बिटमध्ये अर्थच्या अराउंड फिरतो. आणि त्याचं जे मोशन आहे, डायरेक्शन जे आहे ऑफ द मून, ॲज वेल ॲज इट्स अ स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. ते चेंज होत राहते या जेव्हा तो पृथ्वीच्या अवतीभोवती फिरतो तेव्हा त्याची मोशन चेंज होत राहते. तुम्ही विचार केला आहे का की हे जे कॉन्स्टंटली त्याची जी ॲक्टिंग आहे ही कोणता फोर्स अप्लाय करत असेल, कशा तो पृथ्वीच्या अवतीभोवती फिरतो त्यासाठी कोणता फोर्स, हा खरंच हा फोर्स अप्लाय होतो का तिथं. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. मग या फोर्सचं डायरेक्शन काय असेल, टुवर्ड्स आहे का, टुवर्ड्स ऑफ द सेंटर म्हणजे टुवर्ड्स ऑफ द अर्थ आहे का. अँड हाऊ वुड बी इट्स अ मोशन हॅव बीन इफ नो सच अ फोर्स ॲक्टिंग ऑन इट. Do the other planets in the solar system revolve around the sun in a similar fashion. मग नुसतं मून आणि अर्थच नाही तर इतर प्लॅनेट जे की सूर्याभोवती फिरत आहेत मग त्यांना देखील हा फोर्स अप्लाय आहे का. इज सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम अँड व्हॉट मस्ट बी इज डायरेक्शन. मग त्यांचं डायरेक्शन काय असेल. ओके, तर आपण जी ॲक्टिव्हिटी पाहिली आहे तर त्यावरून फॉर एक्झाम्पल अँड द क्वेश्चन इट इज क्लिअर दॅट फॉर द मून टू गो अराउंड द अर्थ देअर मस्ट बी फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन द मून अँड दिस फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ विच अट्रॅक्ट्स द मून्स टुवर्ड्स इटसेल्फ. अँड सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजेच आपण या उदाहरणावरून असं क्लिअरली सांगू शकतो की जे पण प्रश्न पडले आहेत की मून हा जो की पृथ्वीच्या अवतीभोवती फिरत आहे तिथे सुद्धा फोर्स हा एक्झर्ट होतो, तिथे सुद्धा हा फोर्स अप्लाय होतो. आणि हा फोर्स हा जी पृथ्वी त्याला जो फोर्स आहे तो हा पृथ्वीकडून अप्लाय होत असेल, सेंटरमधून अप्लाय होत असेल की हा फोर्स अँड द मून टुवर्ड्स इटसेल्फ. ओके, तशाच प्रकारे सूर्य देखील स्वतःचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जो अप्लाय करत आहे त्यामुळेच बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत ते पर्टिक्युलर त्या ऑर्बिटमध्ये हे रिव्हॉल्व होत आहेत. ठीक आहे. आय एम शुअर की तुम्हाला हा सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स नक्की समजला असेल. तर नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपला आहे केप्लर्स लॉ. तर लवकरच तिसरा पार्ट येणार आहे, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा. ओके, थँक्यू.